सर बीडमध्ये विवेक नावाच्या मुलाला सर जास्त चहा पिऊ नये प्रॉब्लेम होतो। सर बीडमध्ये विवेक नावाच्या अतिशय तरुण मुलाने आत्महत्या केली मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे तरुणांमध्ये कुठेतरी नैराश्य आहे, कसं पाहतो? राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जे पॅनेलने एका निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर मोठ्या पॅनेलकडे मोठ्या बेंचकडे जायचा निर्णय केलेला आहे आणि सरकार पूर्ण ताकदीनं त्या बाबतीत राज्य सरकारची भूमिका मांडणार आहे आणि मला खात्री आहे की आपलं सरकार त्याची पण तरुणांना काय सांगा की इतकी परिस्थिती निराश होऊ नये आणि कृपया आत्महत्येचा मार्ग कुणी अनुसरू नये, कारण शेवटी आपल्याला या लढाईत यश मिळणार आहे याची आम्हा सगळ्यांना विश्वास आहे। पण पार्थ पवारांनी मात्र सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केली, त्यांचं म्हणणं आहे की मी ही मशाल घेऊन जाऊन कोर्टामध्ये याचिका स्वतःचं इंटरफिअर करणं, दुसऱ्या बाजूला राज्य सरकारविरुद्धच थेट नाराजी व्यक्त करणं। राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जे प्रयत्न होत आहेत त्यात आणखीन कोणी त्याच पद्धतीची भूमिका मांडत असेल तर ती राज्य सरकारला विरोधी आहे असं समजण्याचं कारण नाही, त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। सर याचं कारण असं म्हणणं की पवार साहेबांनी 2 दिवसांपूर्वी पंढरपूरला सांगितलं की उदयन महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी हे भाजपमध्ये गेलेलं आहे, भाजपचं केंद्र सरकारला त्यांनी द्यावं आणि आता दाखवलं संदर्भात पवारांच्याकडून राज्य सरकार दोषी आहे अशी कुठेही भूमिका मांडलेली नाही त्यांनी उलट केंद्र सरकार जे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका आहे तर त्यांचं एक आणखीन ॲडिशनल म्हणणं मांडायची त्यांची इच्छा असेल, शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे, त्याच्या बाबतीत काही वेगळी भूमिका आहे असं मला वाटतं। ठीक आहे, थँक्यू सर।